नवरात्रीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस. रंग आहे पांढरा. पांढरा कलर हा शांततेचा प्रतीक मानला जातो. चला तर मग सकाळी उठून सगळं असं आवरून घेतलं होतं, झाडू, फरशी वगैरे. त्यानंतर छान असं लेकरांना चहा खारी खायला दिली आणि त्यांनी एवढा सगळा राडा करून ठेवला. एवढा सारा राडा बघितल्यानंतर मला काय वाटलं असेल हे मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकते. पण काय करणार, आपलीच लेकरं आहेत म्हणून आपल्यालाच आवरावं लागेल. म्हणून मनाचा मोठेपणा करून मी सुद्धा आवरायला घेतलं. सकाळी झाडू फरशी सगळं आवरून झाल्यानंतर सुद्धा एकदा पुन्हा फरशी पुसायला घेतली आणि हॉलच जास्त खराब होता म्हणून मग हॉल पुसून घेतला आणि बाकीचं मात्र नाही मी पुसलं. त्यानंतर मग अंघोळ वगैरे करायची राहिलेली होती. झाडू फरशी वगैरे बाकीचं सगळंच आवरून घेतलं, परंतु पोरांनी राडा केला म्हणून तो पुन्हा आवरावा लागला. म्हणून बाकीचे कामं थोडी राहून गेली होती आणि लेकरांची इथं अंघोळसुद्धा बाकी होती. मग म्हटलं चला आज मूगडाळीचं वरण बनवायचं होतं. मग ती आधी शिजायला टाकून दिली, कारण की मग ती शिजायला टाकेपर्यंत कसं बाकीचे अंघोळ वगैरे होऊन जाईल लेकरांची. त्यासाठी मग मग ते पाणी भरायला लावून दिलं कुकरमध्ये आणि तोपर्यंत मग जेवढेही भांडे घासायचे होते तेवढे सगळे छान असे बेसिनमध्ये गोळा करून दिले. जास्त नव्हते भांडे, फक्त चहाचेच होते. तर मग ते बेसिनमध्ये ठेवून दिले आणि छान असा कुकर लावून दिला आणि मग नंतर त्याच्या शिट्ट्या होईपर्यंत, कुकरची छान वाफ निघेपर्यंत लेकरांची छान असं अंघोळ वगैरे सगळं मस्त आवरून झालं होतं. माझे नेहमीचे कामं जास्त करून तर तसेच असतात, परंतु पुन्हा विचार केला की पीठसुद्धा भिजवून ठेवते जेणेकरून ते छान मुरवलं जावं. म्हणून मग पीठ भिजवून घेतलं आणि मग नंतर लेकरांची अंघोळ करायला इथं घेतली. लेकरांची अंघोळ करत असताना मी दोघं लेकरांच्या सोबतच करायला घेतल्या. तर त्यांचं इतका सवमीचा तर इतका आगाऊपणा चालला होता, तो ना सध्या खूपच जास्तीचा आगाऊपणा करायला लागलेला आहे. त्यानंतर सगळी लेकरांची छान अशी अंघोळ वगैरे झाल्यानंतर स्वयंपाक करून घेतला आणि मग देवपूजा करायला घेतली. दिवा लावून घेतला. मी घट बसवत नाही, कारण की घट आमचा घरी बसवलेला असतो. मी फक्त इथं दिवा लावत असते. मग दिवा वगैरे लावून घेतला, देवपूजा छान अशी करून घेतली आणि आमची कुलस्वामिनी देवी म्हणजे धनदाई माता आहे, धनदाई मातेचं छान असं कुंकुमार्चन करून घेतलं. तुम्हालाही कुंकुमार्चन करायला आवडतं का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी असं कधी कधी करत असते. त्यानंतर रात्रीला छान असं मस्त खाली गेलो होतो देवीजवळ आणि गणपतीमध्ये खूप पाऊस होता शेवटच्या दिवशी म्हणून काही बक्षीस वितरण झालं नव्हतं. मग आज बक्षीस वितरण झालं. साईला छान असे 3 बक्षीस भेटले.